पंढरपूरमधून आहे। कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना विठुरायाचा प्रसाद म्हणून बुंदीच्या लाडवाला भाविकांमधून मोठी मागणी असते। यावर्षी मंदिर समितीने कार्तिकी यात्रेकरता 10 लाख लाडू बनवले आहेत। 1 लाख राजगिऱ्याचे लाडू तयार आहेत, तर भाविकांची संख्या वाढली तर गरजेनुसार जादाचे लाडू बनवण्याची तयारीही प्रशासनाने केली। यंदा विक्रमी कार्तिकी यात्रा भरेल असा अंदाज आहे। कार्तिकी यात्रेसाठी देशभरातून येणाऱ्या भाविकांना लाडू प्रसाद बनवायचं काम सध्या सुरू झालेलं आहे। मोठ्या प्रमाणात इथं लाडू बनवले जात आहेत। जवळजवळ 8 ते 10 लाख लाडू कार्तिकी यात्रेसाठी येणाऱ्या भाविकांना प्रसाद म्हणून द्यायची तयारी मंदिर समितीने केलेली आहे। आणि ज्या पद्धतीने ह्या सगळ्या महिला आहेत ते देवाच्या नावाचे अभंग पारंपरिक गाणी म्हणत हे लाडू बनवायचं काम करीत आहेत। मंदिर समितीचं जे नियोजन आहे त्याच्यानुसार 8 ते 10 लाख बुंदीचे लाडू आणि 1 लाख राजगिऱ्याचे लाडू बनवण्याचं नियोजन आहे। आपण पाहताय या ठिकाणी अतिशय भक्तिमय वातावरणात लाडू बनवण्याचं काम सुरू आहे आणि याच्यामध्ये जे घटक वापरले जातात ते सुद्धा अतिशय चांगल्या प्रतीचे आणि अन्न औषध प्रशासनाकडून पूर्ण तपासण्या करूनच आपण या ठिकाणी लाडू प्रसाद बनवत आहोत। त्यामुळे निश्चितच येणाऱ्या भाविकाला दर्शन घेतल्यानंतर जो पांडुरंगाचा प्रसाद मिळणार आहे त्या रीतीने हे लाडू कागदी पॅकेटमध्ये पॅक करून आता भाविकांसाठी विक्रीला ठेवले जाणार आहेत। आणि ज्या कितीही भाविक आले तरी त्यांना हा लाडू प्रसाद कमी पडणार नाही याची खबरदारी मंदिर समितीने घेतलेली आहे। कॅमेरामन सचिन जाडेसह सुनील दिवाणी, एबीपी।